श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे 12 ऑक्टोबर, वार शनिवार. या दिवशी आलेली आहे महानवमी आणि दसरा. चातुर्मासातील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त दसरा हा एक मानला जातो. अश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथीपासून ते नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्र हे चालू असते आणि त्यानंतर दशमीला दशेरा हा साजरा केला जातो. या क्षणाला धन, ज्ञान आणि शक्तीची पूजा ही केली जाते. याचं प्रतीक म्हणून सोने म्हणजे आपट्याची पाने आणि त्याचबरोबर पाटी पुस्तक, ज्ञान म्हणजे पाटी पुस्तक पुंजणे आणि त्याचबरोबर शस्त्रांचे पूजन करणे म्हणजेच शक्तीचे पूजन करणे. धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी, त्याचबरोबर ज्ञानसंपदा म्हणजे सरस्वती आणि शक्ती म्हणजे काली. अशा या 3 शक्ती देवतांचे स्मरण हे दसऱ्याच्या दिवशी केले जाते. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्यांच्या पानं जे आहेत तर ती दिली जातात. दसरा हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त समजला जातो आणि त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर सकाळीच उद्या आपल्याला घरामध्ये ही एक वस्तू म्हणजे या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे. या झाडाचं एक पान आपण उद्या सकाळीच आपल्या घरामध्ये जर घेऊन आलो तर आपली कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपली करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता ही भासणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय मा दुर्गा लिहायला देखील विसरू नका. आपल्याला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये काही अशी झाडं आहेत की त्यांना देवी देवतांची उपमा ही दिली जाते, म्हणजेच त्या झाडांमध्ये देवी देवतांचा वास असतो. तर पहा, अशी काही झाडं आहेत की त्यांची पाने, फुले, त्याचबरोबर त्यांचे काड्या ज्या आहेत तर त्या होम हवनसाठी वापरल्या जातात आणि असे काही विधी आहेत की ते त्या झाडांच्या पानांशिवाय फुलांशिवाय हे पूर्ण होत नाही. इतकं महत्त्व जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडांना दिलं जातं. ही अशी झाडं जी आहेत तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जातात. आंबा आणि आंब्याची झाडं ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जातात. त्याचबरोबर या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्यांची पानं ही अतिशय शुभ मानली जातात. आंब्यांच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये होतो. आंब्यांची पानं, लाकडं याशिवाय होम हवन देखील होत नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्यांच्या पानाचे अनेक उपाय देखील सांगितले जातात आणि असे हे उपाय जर आपण आपल्या काही विशिष्ट तिथींना जर केले तर आपल्या जीवनातील समस्या, अडचणी आणि आपल्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात. त्याचबरोबर या दसऱ्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं. दसऱ्याच्या पूजेमध्ये आंब्यांच्या पानांचा उपयोग हा केला जातो. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी जाणवत आहेत, घरामध्ये पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तसेच तुम्ही खूप सारे कष्ट मेहनत करत आहात, तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, कलह, भांडणं होत असतील, एकमेकांचं कुटुंबामध्ये पटत नसेल, तुमच्या कुटुंबामध्ये नात्यामध्ये अंतर आलेलं असेल, त्या मुलांची पतीची प्रगती होत नसेल, तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी केला तर तुमची सर्व संकट, अडचणी, दोष जे आहेत तर ते दूर होऊन जातील. त्याचबरोबर तुमचं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही, तुमच्या घरामध्ये सतत अडचणी, संकट आणि दोष असतील, पितृदोष असतील, वास्तुदोष असतील, काही दोष तुमच्या घराला लागलेले असतील तर ते दोष दूर करण्यासाठी सुद्धा हा एक उपाय अतिशय प्रभावशाली आहे.
पहा, तुम्हाला काय करायचं आहे. या दिवशी तुम्हाला आंब्यांची 7 पानं आणायची आहेत. हे पानं तुम्ही घरी घेऊन येत असताना तुम्हाला 1 तांब्याभर पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे. 7 प्रदक्षिणा त्या झाडाला तुम्हाला घालायच्या आहेत. त्याची पानं तोडताना तुम्हाला आंब्याच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की हे पानं तुम्ही कशासाठी तोडत आहात आणि हे पानं तुम्ही कशासाठी तोडत आहे तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि त्या झाडाची चांगली 7 पाने तुम्हाला तोडायची आहेत. देठासहित तुम्हाला पानं तोडून आणायचे आहेत. स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं लाल चंदन किंवा कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तुम्हाला त्या पानावरती तुम्हाला त्या कुंकवाच्या साह्याने काडीने स्वास्तिक चिन्ह हे काढायचं आहे. यानंतर तुम्हाला त्या सर्व 7 पानांवरती स्वास्तिक चिन्ह काढायचं आहे आणि ही पानं जी आहेत तर ती तुम्हाला एका धाग्यामध्ये त्याचं तोरण तयार करायचं आहे. आता हे तोरण तयार केल्यानंतर पानं बांधत असताना तुम्हाला त्या पानांच्या मधोमध एक झेंडूचं फूल देखील बांधायचं आहे आणि ह्याचं तोरण जे आहे तर ते तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचं आहे. तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती जेव्हा आपण लावू त्यावेळेस आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करणार नाही. घरामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत, नकारात्मकता दोष असतील ते सुद्धा नाहीसे होऊन जातात. मध्ये काही नकारात्मकता दोष कुणी आपल्या घराला लावलेले असतील ते सुद्धा दूर होऊन जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही येत असते. त्यामुळे आपल्याला असं हे तोरण जे आहे तर ते आपल्या मुख्य दरवाजावरती उद्या तुम्हाला लावायचं आहे. तर पहा, हे आंब्याचे तोरण तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की तुमच्या दरवाजावरती तुमच्याकडून लावलं जाईल. जर तुम्हाला शक्य नसेल, वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ते तोरण तुमच्या मुख्य दरवाजावरती लावू शकता. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती कितीही प्रयत्न करून सुद्धा पूर्ण होत नसेल आणि तुम्हाला नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल, कष्ट मेहनत केले तरी तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी उद्या आंब्यांची 5 पानं घ्यायची आहेत. ती स्वच्छ धुवून काढायची आहेत. त्या पानांवरती तुम्हाला लाल चंदनाने किंवा पिवळ्या चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे. ही पानं घेऊन तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. यामुळे तुम्हाला हनुमानांची कृपा लाभत असते आणि आपल्या जीवनातील जे काही संकट अडचणी आहेत त्या संपूर्णपणे दूर होऊन जातात. हनुमानांना आंब्याची पानं, आंब्याचं फळ हे अतिशय प्रिय आहे आणि उद्या शनिवार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. तर पहा, ही पानं अर्पण करत असताना तुमच्या मनातील मनोभावे तुम्ही जर इच्छा व्यक्त केली तर हनुमान हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, क्लेश, आर्थिक समस्या असतील, बऱ्याच घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल सतत वाद विवाद कलह होत असतात. अगदी छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतात. अगदी नवरा बायकोंची छोटी भांडणं अगदी टोकापर्यंत सुद्धा पोहोचत असतात. या भांडणांचा परिणाम घरातील लहान मुलांवरती आवर्जून होत असतो. म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी सुख शांती समृद्धी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी तर तुम्हाला एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 आंब्याची पानं बुडवायची आहेत आणि हे गंगाजल त्या आंब्याच्या पानांच्या साह्याने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीवरती देखील शिंपडायचं आहे. या उपायाने व्यक्तीचे रोग आणि अनेक दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातात. तुमच्याकडे गंगाजल नसेल तर शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही गोमित्र घेतलं तरी चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, 1 ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे. तुमचा उजवा हात त्या ग्लासवरती तुम्हाला पालथा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला 1 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. 1 वेळा 1 माळ जप तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा करायचा आहे. हे पाणी अभिमंत्रित झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. घरातील व्यक्तींवरती शिंपडायचं आहे. अभिमंत्रित केलेलं पाणी घरामध्ये शिंपडल्याने आपल्याला त्याचे खूप सारे फायदे हे होत असतात. तारक मंत्राचं पठण केल्याने जीवनातील कितीही संकट असू द्या ते दूर होतात. जेव्हा हे पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडतो तेव्हा आपल्या घरामध्ये कधीही वाईट संकट ही येत नाहीत. नकारात्मक असेल तर ती सुद्धा नष्ट होऊन जाते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.